नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण काल एक महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि तो टॉपिक म्हणजे परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड, राईट? आपण ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. हा टॉपिक वाचताना आपण काल काय काय वाचलं होतं ह्याचा एक ब्रीफ रिकॅप घेऊयात. तर काल जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा आपण पाहून घेतलं की पहिले तर परकीय व्यापार म्हणजे काय. त्यानंतर आपण एक स्टोरी पाहिली एक की 1947च्या अगोदर परकीय व्यापाराचं काय स्वरूप होतं आणि 1947 नंतर त्या परकीय व्यापाराचं काय स्वरूप झालं आणि स्पेसिफिकली 1991 नंतर काय त्याच्यावरती परिणाम झाला. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण पाहून घेतल्या. त्यानंतर आपण हे पाहिलं की व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, ही गोष्ट आपण पाहिली. आपल्याला सर्वांना कळालं की व्यवहार तोल म्हणजे काय असतं. त्यानंतर आपण हे पाहिलं की व्यवहार तोल का कॅल्क्युलेट केला पाहिजे, बीओपी का कॅल्क्युलेट केला पाहिजे, बीओपीच्या गणनेचं काय उद्दिष्ट आहे. ह्या 4 पॉईंट्स आपण खूप डिटेलमध्ये पाहून घेतले. ते 4 पॉईंट्स काय होते. पहिल्यांदा आपण म्हटलं की ती देशाची आर्थिक परिस्थिती दर्शवतं. त्यानंतर आपल्या चलनाचं काय मूल्य आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी बीओपी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे जेव्हा आपले चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण बनवतात त्यावेळेला बीओपीला मध्यनजर ठेवून त्यांचं पूर्ण धोरण बनवलं जातं. आणि चौथं, बाकी देशांच्या कंपॅरिझनमध्ये आपला देश आपण कुठे उभं राहतो हे बघण्यासाठी बीओपी आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. तर ही 4 महत्त्वाची कारणे असतात. ह्या 4 महत्त्वाच्या कारणानंतर आपण काय बोललो होतो. नंतर आपण हा पूर्ण डायग्राम काल पाहिला होता. या पूर्ण डायग्राममध्ये मित्रांनो आपण समजून घेतलं की व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटचे 2 महत्त्वाचे घटक असतात. ते म्हणजे चालू खाते आणि भांडवली खाते. चालू खात्याला पुढे आपण 2 महत्त्वाच्या पार्ट्समध्ये विभागतो. ते म्हणजे व्यापारी खाते आणि अदृश्य खाते, ज्याला आपण ट्रेड इन इनव्हिजिबल्स आणि ट्रेड इन व्हिजिबल्स सुद्धा म्हटलं होतं. व्यापारी खात्यामध्ये आयात आणि निर्यात ह्या 2 गोष्टी असतात आणि अदृश्य खात्यामध्ये सेवा हस्तांतरण ह्या गोष्टी सगळ्या असतात. त्यानंतर भांडवली खात्यांमध्ये आपण एफडीआय, एफआयआय, बाह्य व्यावसायिक कर्ज ह्या देखील गोष्टी बघितल्या होत्या. आजच्या क्लासमध्ये आपण ह्यावरती फोकस करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहून घेतलं की करंट अकाउंट म्हणजे काय आणि करंट अकाउंटचे काय काय गोष्टी असतात. त्यानंतर करंट अकाउंटमध्ये आपण पाहून घेतलं काय काय की करंट अकाउंटमध्ये आपण हे पाहून घेतलं की ट्रेड डेफिसिट, व्यापार तूट काय असते, ट्रेड सरप्लस काय असतो, ट्रेड डेफिसिटमध्ये सेवांचा उल्लेख असतो की नसतो हे देखील तुम्हाला माहिती आहे. आता ह्या गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या क्लासमध्ये पाहून घेतल्या. आणि आता आजचा क्लास सुरू करूया आणि आजच्या क्लासमध्ये भांडवली खात्यांपासून आपण सुरुवात करणार आहोत. ओके. सो वेलकम टू टेक्स्टबुक, वेलकम टू सुपर कोचिंग आणि सुरुवात करूया आजच्या क्लाससाठी, राईट? तर आजच्या क्लासमध्ये विल स्टार्ट विथ कॅपिटल अकाउंट किंवा भांडवली खाते. ओके. तर काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं. काल मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जेव्हा आपण तो पूर्ण चार्ट बघितला होता, तो पूर्ण फ्लो चार्ट पाहिला होता, त्यामध्ये मी काय म्हटलं होतं की भांडवली खाते किंवा कॅपिटल अकाउंट म्हणजे काय. कॅपिटल अकाउंट म्हणजे एक असं खातं असतं जिथे रोज रोज ट्रान्झॅक्शन्स होत नाहीत. म्हणजे जसं करंट अकाउंटमध्ये नेहमीच ट्रान्झॅक्शन होतात. कॅपिटल अकाउंटमध्ये रोज रोज काय काय ट्रान्झॅक्शन्स होत नाही. परंतु जेव्हा होतात तेव्हा त्या बल्क ट्रान्झॅक्शन असतात. बल्क म्हणजे एकाच वेळेला खूप जास्त पैसा येतो. ह्या प्रकारचे ज्या काही सगळ्या ट्रान्झॅक्शन्स असतात त्या ज्या खात्यामध्ये ज्याची नोंद केली जाते ते खातं म्हणजे कॅपिटल अकाउंट. ओके. भांडवली खाते सर्व आंतरराष्ट्रीय खरेदी आणि मालमत्तेची विक्री जसे की पैसा, स्टॉक, बॉन्ड इत्यादी नोंदवते. विदेशी गुंतवणूक आणि कर्जे समाविष्ट आहेत. ठीक आहे. विदेशी गुंतवणूक इज फॉरेन इन्व्हेस्टमेंट. ओके. विदेशी गुंतवणूक म्हणजे काय. विदेशी गुंतवणूक म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट. एक मिनिट. विदेशी गुंतवणूक म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि कर्ज म्हणजे लोन समाविष्ट आहेत. राईट. भांडवली खाते भांडवली आवक आणि बाह्य प्रवाहाचा मागोवा ठेवते, ज्याचा देशाचा आंतरराष्ट्रीय मालमत्ता आणि दायित्वांवर थेट परिणाम होतो. ओके. आता कॅपिटल अकाउंट हे समजून घेतलं आपण की कॅपिटल अकाउंटची डेफिनेशन काय, त्याची व्याख्या काय आहे. त्यानंतर आपण हे समजून घेऊयात जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅपिटल अकाउंटला पुढे आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये त्याला डिवाइड करू शकतो. ठीक आहे. तर आता जे तुमचं भांडवली खाते असतं त्याला तुम्ही मुख्यतः 3 प्रकारामध्ये डिवाइड करू शकता. पहिलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. आता ही गुंतवणूक कशी असू शकते, डायरेक्ट असू शकते किंवा इनडायरेक्ट असू शकते. डायरेक्ट गुंतवणूकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता वन बाय वन ह्या सगळ्या गोष्टी पाहून घेऊयात. सुरुवात करूयात एफडीआय बरोबर. ओके. सुरुवात करूयात एफडीआय बरोबर. परत एकदा सांगतो की आपण कुठे आहोत आता. ठीक आहे. जर कुणाला माहिती नसलं तर आपण परत एकदा सांगतो की बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यापार तोल हे
मोजण्यासाठी दोन खाती असतात. एक असं तुमचं करंट अकाउंट आणि एक म्हणजे तुमचं भांडवली खातं किंवा कॅपिटल अकाउंट. आता आपण कॅपिटल अकाउंट बघत आहोत. आणि कॅपिटल अकाउंटमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आपण बघतो ती म्हणजे एफडीआय. ठीक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा परकीय थेट गुंतवणूक. ओके, आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यांनी खूप महत्त्व द्यायचं, लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाचा पार्ट आहे हा आपल्या सिलेबसमधला. एफडीआय म्हणजे काय? तर एफडीआय समजण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना हे एक डिफरन्स किंवा एक महत्त्वाचा कन्सेप्ट जो सांगायचा आहे मला, तो मी तुम्हाला सांगतो की एक सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट जो मला सांगायचा आहे तो म्हणजे कोणत्याही कंपनीला आपण लिस्टेड कंपनी केव्हा म्हणतो? हे काय होते मला कळत नाहीये. कोणत्याही कंपनीला आपण लिस्टेड कंपनी केव्हा म्हणतो? एकच मिनिट. इट इज ऑल इन वन स्लाइड. राहू दे. चला, तर कोणत्याही कंपनीला आपण लिस्टेड कंपनी केव्हा म्हणतो? लिस्टेड. अरे काय आहे? थांबा, ही स्लाइडच नको, इथे इथे लिहितो मी. कोणत्याही कंपनीला आपण लिस्टेड कंपनी केव्हा म्हणतो? लिस्टेड कंपन्या काय असतात? कोणतीही अशी कंपनी जी आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटवरती जिची नोंद आहे, ज्या कंपनीची आपल्या स्टॉक मार्केटवरती नोंद आहे, अशा कंपनीला आपण लिस्टेड कंपनी असं म्हणतो. ठीक आहे, हे जाणून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे की लिस्टेड कंपनी म्हणजे काय. लिस्टेड कंपनी म्हणजे एक अशी कंपनी जिची नोंद आपल्या स्टॉक मार्केटमध्ये केली गेलेली आहे, अशा कंपनीला आपण लिस्टेड कंपनी असं म्हणतो. ठीक आहे, तर आता मग दुसरा प्रकार काय आला? दुसरा प्रकार येईल की अनलिस्टेड कंपनी म्हणजे काय. दुसरा प्रकार येतो की मग बाबा अनलिस्टेड कंपनी म्हणजे काय. तर अनलिस्टेड कंपनी म्हणजे अशी कंपनी जिची नोंद आपल्या स्टॉक मार्केटमध्ये नाही आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा तर हे फरक समजून घ्या की लिस्टेड कंपनी म्हणजे काय आणि अनलिस्टेड कंपनी म्हणजे काय. जर हा फरक कळालेला असेल तर आता मी तुम्हाला एफडीआय म्हणजे काय हे सांगतो. ठीक आहे, की एफडीआय म्हणजे काय. परकीय थेट गुंतवणूक म्हणजे कोणता, आता इथं नाव काय, परकीय किंवा विदेशी म्हणजे काय. सपोज करा की टेस्ला आहे. ठीक आहे, सपोज करा की टेस्ला ही कंपनी आहे. टेस्ला कंपनी येते आणि हे यार काय चाललंय हे, इथंच लिहितो मी. या स्लाइडवरती काहीतरी प्रॉब्लेम आहे. सपोज करा की टेस्ला, चाल रे बाबा चाल. ठीक आहे, आता मी इथे लिहितो. सपोज करा की टेस्ला ही कंपनी आहे. ठीक आहे, टेस्ला ही एक कंपनी आहे. ह्या टेस्ला कंपनीने भारतामध्ये कोणत्याही अनलिस्टेड कंपनीमध्ये, नीट समजून घ्या मी काय म्हणतोय. आपण एफडीआय बघत आहोत. टेस्ला ही एक विदेशी कंपनी आहे. ह्या टेस्ला ही जी विदेशी कंपनी आहे तिने भारतामधल्या कोणत्याही अनलिस्टेड कंपनी कोणती कंपनी होती? जिची इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये नोंद नाही. ठीक आहे, ओके. जर टेस्ला जी एक परकीय कंपनी आहे तिने भारताच्या कोणत्याही अनलिस्टेड कंपनीमध्ये कितीही पैसे गुंतवले किंवा 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 कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये त्या कंपनीच्या मूल्याच्या 10% जास्त पैसे गुंतवले तर अशा प्रकारच्या गुंतवणुकीला परकीय थेट गुंतवणूक असं बोलतात. ठीक आहे, परत एकदा की परकीय थेट गुंतवणूक म्हणजे काय असते. ओके, ठीक आहे. परकीय थेट गुंतवणूक म्हणजे काय. एखादी फॉरेन कंपनी जेव्हा
एखाद्या भारतीय कंपनीमध्ये पैसे गुंतवते, पण जर ती भारतीय कंपनी अनलिस्टेड असली तर ह्यामध्ये कितीही पैसा गुंतवला तरी त्याला एफडीआय म्हणणार, किंवा जर ती कंपनी लिस्टेड असली आणि त्या लिस्टेड जर ती कंपनी लिस्टेड असली जर ती कंपनी लिस्टेड असली आणि त्या लिस्टेड कंपनीच्या टोटल मूल्याच्या 10% जास्त पैसा जर टेस्लाने त्या कंपनीमध्ये गुंतवला, तर अशा प्रकारच्या गुंतवणुकीला तुम्ही परकीय थेट गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणता. ठीक आहे. आता ज्यांना कळालेलं नाही आहे त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, कारण की ही जी डेफिनेशन आहे ह्यावरतीच प्रश्न बनतात. ह्या डेफिनेशनवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. इनफॅक्ट यूपीएससीने सुद्धा ह्याच कन्सेप्टवरती फिरून प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे. जेव्हा कोणतीही परकीय कंपनी, परत एकदा नीट ऐका, जेव्हा कोणतीही परकीय कंपनी भारताच्या कोणत्याही अनलिस्टेड कंपनीमध्ये कितीही पैसा गुंतवते, तेव्हा तुम्ही त्याला एफडीआय बोलता. किंवा जेव्हा कोणतीही परकीय कंपनी भारतीय लिस्टेड कंपनीमध्ये तिच्या मूल्याच्या, म्हणजे ह्या लिस्टेड कंपनीच्या व्हॅल्युएशनच्या 10% जास्त पैसे त्या कंपनीमध्ये गुंतवते, तेव्हा त्या 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 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला, त्या प्रकारच्या गुंतवणुकीला एफडीआय किंवा परकीय थेट गुंतवणूक असं बोलतात. ठीक आहे. ओके. इथपर्यंत ही झाली व्याख्या, ही झाली डेफिनेशन एफडीआयची. ओके. दिस इज द डेफिनेशन ऑफ एफडीआय. परकीय थेट गुंतवणूक ही एका देशातील फर्म किंवा व्यक्तीने दुसऱ्या देशात असलेल्या व्यावसायिक हितासाठी केलेली गुंतवणूक आहे. थेट विदेशी गुंतवणुकीमुळे पैसा मिळत नाही, फक्त हिता असं पाहिजे की फक्त पैसा मिळत नाही, परंतु पैशाबरोबर कौशल्य, तंत्रज्ञान आणि ज्ञान देखील आणते. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर टेस्लानी या कंपनीमध्ये पैसा गुंतवला, तर टेस्ला फक्त पैसा गुंतवत नाही. एफडीआय म्हणजे फक्त टेस्ला तिचा पैसा देणार नाही, पण टेस्ला तिच्याकडे असलेली टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, टेस्लाकडे असणारं कौशल्य, टॅलेंट, नॉलेज, त्या सगळ्या गोष्टी इंडियन कंपनीला देते, जेणेकरून इंडियन कंपनी सुद्धा प्रगती करेल. अशा प्रकारच्या गुंतवणुकीला आपण काय म्हणतो? परकीय थेट गुंतवणूक किंवा एफडीआय. ठीक आहे. आय होप एफडीआयचं डेफिनेशन सर्वांना क्लिअर असेल. ओके. राईट. आता आता जर डेफिनेशन सगळ्यांना क्लिअर असेल, तर एफडीआयचे प्रकार जाणून घेऊयात. हे देखील महत्त्वाचे जाणण्यासाठी की एफडीआयचे काय काय प्रकार असतात. तर एफडीआय, परकीय थेट गुंतवणूक, ही मुख्यतः तुम्ही 2 प्रकारामध्ये हिला विभागू शकता. परकीय थेट गुंतवणुकीला तुम्ही मुख्यतः 2 विभागामध्ये, 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकता. एक पार्ट म्हणजे ग्रीन फील्ड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. एक पार्ट म्हणजे ज्याला आपण ग्रीन फील्ड एफडीआय म्हणतो, आणि दुसरा पार्ट म्हणजे ब्राउन फील्ड. ह्याची नोट तुम्ही तुमच्या बुक्समध्ये करून घ्या प्लीज. एक म्हणजे ग्रीन फील्ड एफडीआय आणि एक म्हणजे ब्राउन फील्ड एफडीआय. आता ग्रीन फील्ड एफडीआय म्हणजे काय? ओके. ओके. ग्रीन फील्ड एफडीआय म्हणजे सपोज की कुठली फॉरेन कंपनी आहे टेस्ला. ह्या कंपनीने भारतामध्ये एक खूप नवीन कंपनी उघडली, तिचं नाव आहे XYZ. ओके. एकदम नवीन कंपनी आहे. ह्या कंपनीचा काहीच कारोबार नाही, फक्त नवीन ही कंपनी उघडलेली आहे. आणि टेस्लाने अशा नवीन उघडलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली, तर त्या प्रकारच्या गुंतवणुकीला तुम्ही ग्रीन फील्ड एफडीआय बोलता. ओके. जेव्हा कोणतीही परकीय कंपनी किंवा परकीय व्यक्ती भारताच्या अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते, गुंतवणूक करते, जी आत्ता नवीन सुरू झालेली आहे आणि जिचा काय फारसा बिझनेस नाही, अशा प्रकारच्या गुंतवणुकीला तुम्ही ग्रीन फील्ड एफडीआय असं म्हणता. तर त्याच वेळेला ब्राउन फील्ड एफडीआय म्हणजे काय? ब्राउन फील्ड एफडीआय म्हणजे सपोज तुम्ही एक्झामिन करा की टाटा. ओके. टाटा ही एक एस्टॅब्लिश्ड कंपनी आहे. टाटाचा व्यापार खूप जुना आहे. पण टेस्ला काय करते? सपोज करा की टेस्लाने टाटामध्ये काय अग्रीमेंट झालं आणि टेस्लाने टाटाला इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी देण्याचं ठरवलं. ठीक आहे. इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी देण्याचं ठरवलं, प्लस ऑब्व्हियसली ह्याच्याबरोबर पैसा सुद्धा आला. तर टेस्ला जेव्हा एक्झिस्टिंग कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते, जिचा ऑलरेडी काहीतरी व्यापार सुरू आहे, अशा प्रकारच्या गुंतवणुकीला तुम्ही ब्राउन फील्ड एफडीआय असं म्हणता. ओके. तर ग्रीन फील्ड एफडीआय आणि ब्राउन फील्ड एफडीआय हे 2 प्रकारचे एफडीआय असतात. ओके. परत एकदा सांगतो, ह्या 2 प्रकारचे एफडीआय मध्ये काय अंतर आहे.
ग्रीनफील्ड एफ-डी-आय कशाला म्हणतात? ग्रीनफील्ड एफ-डी-आय म्हणजे जेव्हा कोणतीही फॉरेन कंपनी भारताच्या अशा कोणत्याही कंपनीमध्ये पैसा गुंतवते, जी खूप एक नवीन कंपनी आहे आणि जिचा काही जास्त व्यापार नाही. अशा प्रकारच्या गुंतवणुकीला तुम्ही ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणता. म्हणजे एका नवीन प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं, याला ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट. आणि ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऑलरेडी तो प्रोजेक्ट चालू होता आणि त्या चालू प्रोजेक्टमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता, तेव्हा त्याला तुम्ही ब्राउनफील्ड एफ-डी-आय असं म्हणता. ठीक आहे. तर हे झाले दोन प्रकारचे परकीय थेट गुंतवणुकी. राईट. हे झाले दोन प्रकारचे परकीय थेट गुंतवणुकी. ओके. एफ-डी-आय. ओके. फाईन. तर आता पण आपण काय बघितलं? एफ-डी-आयची आपण परिभाषा बघितली, व्याख्या बघितली. एफ-डी-आय म्हणजे काय, लिस्टेड कंपनी काय असते, अनलिस्टेड कंपनी काय असते, त्यानंतर एफ-डी-आयची डेफिनेशन काय आहे आणि एफ-डी-आयचे प्रकार काय काय आहेत, हे आपण पाहिलं. ओके. आता थोड्याशा गोष्टी पाहून घेऊया की भारतामध्ये एफ-डी-आय संबंधित काय काय गोष्टी आहेत. ओके. तर पहिल्यांदा जेव्हा मी एफ-डी-आय बोलतो, तेव्हा भारतामध्ये एफ-डी-आय 3 देशांकडून मुख्यतः येत असतो. कुणी मला सांगू शकता का कमेंट सेक्शनमध्ये की ती 3 देश कोणकोणती आहेत? ओके. 3 देश कोणकोणते ज्याच्याकडनं भारताला सगळ्यात जास्त एफ-डी-आय म्हणजे परकीय थेट गुंतवणूक येते. तर त्यामधला सगळ्यात पहिला देश आहे सिंगापूर. ओके. सिंगापूर हा देश आहे ज्याच्याकडून भारतामध्ये सगळ्यात जास्त एफ-डी-आय येतो. सिंगापूर नंतर USA, अमेरिका आणि त्यानंतर जो देश येतो तो म्हणजे मॉरिशियस. ओके. हे 3 देश असे आहेत जे भारताला सगळ्यात जास्त परकीय थेट गुंतवणूक देतात. तर या 3 देशांची नावं आपल्याला माहिती पाहिजे: सिंगापूर, USA आणि मॉरिशियस. ओके. राईट. सिंगापूर, USA आणि मॉरिशियस हे 3 सगळ्यात जास्त देश आहेत जे भारतामध्ये सगळ्यात जास्त एफ-डी-आय देतात. आता असे कोणते भारतातले राज्य आहेत, जिथे सगळ्यात जास्त एफ-डी-आय येतो, म्हणजे जी काय परकीय थेट गुंतवणूक येत आहे ती भारतातील कोणत्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त येत आहे? तर सगळ्यात पहिलं राज्य म्हणजे गुजरात. ओके. गुजरात, नंतर महाराष्ट्र आपलं राज्य आणि कर्नाटका. ओके. हे 3 राज्य आहेत ज्यामध्ये सगळ्यात जास्त परकीय थेट गुंतवणूक येते. तर ही नावं तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. ही नावं खूप जास्त महत्त्वाची आहेत. ओके. ही नावं खूप जास्त महत्त्वाची आहेत की कोणत्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त परकीय थेट गुंतवणूक येत आहे. आता कोणत्या सेक्टरमध्ये येत आहे, जर त्यांनी तुम्हाला विचारलं की असे कोणते क्षेत्र आहेत ज्यामध्ये सगळ्यात जास्त एफ-डी-आय येतोय, तर ती क्षेत्र कोणती? तर ती क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पहिलं क्षेत्र म्हणजे कम्प्युटर. तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये आय-टी बूम चालू आहे आणि आय-टी बूम झाल्यापासून कम्प्युटर एक असं क्षेत्र आहे, कम्प्युटर सर्व्हिसेस, आय-टी सर्व्हिसेस एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त एफ-डी-आय भारतामध्ये येत आहे. आणि ह्या क्षेत्रानंतर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे काय पायाभूत सुविधा आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी एफ-डी-आय सगळ्यात जास्त येत आहे. तर कम्प्युटर म्हणजेच जे काय तुमचे आय-टी एनेबल्ड सर्व्हिसेस आहेत त्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथून भारतामध्ये सगळ्यात जास्त परकीय थेट गुंतवणूक येत आहे. ओके. सो दिस वॉज एव्हरीथिंग अबाउट एफ-डी-आय, जे कोणत्या खात्यामध्ये येतं, ते जे तुमच्या कॅपिटल अकाउंटमध्ये येतं. ठीक आहे. कॅपिटल अकाउंटमध्ये जी काय डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, थेट गुंतवणूक, ती म्हणजे एफ-डी-आय. ओके. फाईन. आय होप सर्वांना एफ-डी-आय हा कन्सेप्ट क्लिअर असेल. ठीक आहे. तर आपण पहिलं काय काय पाहिलं एकदा परत रिवाइज करूया. एफ-डी-आय बद्दल आपण पहिली त्याची डेफिनेशन पाहिली की लिस्टेड कंपनी, अनलिस्टेड कंपनी काय असते. त्यानंतर आपण पाहिलं की एफ-डी-आयची डेफिनेशन लिस्टेड कंपनीमध्ये काय आहे आणि अनलिस्टेड कंपनीमध्ये काय आहे. ओके. त्यानंतर आपण हे पाहिलं की एफ-डी-आय फक्त पैसा आणत नाही, तर पैशाबरोबर कौशल्य, तंत्रज्ञान आणि नॉलेज या सगळ्या गोष्टी एफ-डी-आय घेऊन येतं. त्यानंतर आपण टेस्लाचं उदाहरण पाहिलं. नंतर आपण एफ-डी-आयचे प्रकार पाहिले, ब्राउनफील्ड आणि ग्रीनफील्ड. ग्रीनफील्ड एफ-डी-आय काय, ब्राउनफील्ड एफ-डी-आय काय आहे. त्यानंतर आपण 3 देश पाहिले जिथून भारताला सगळ्यात जास्त एफ-डी-आय येतो. त्यानंतर आपण असे 3 राज्य पाहिले ज्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त एफ-डी-आय येतो बाहेरून, आणि कोणत्या क्षेत्रामध्ये एफ-डी-आय सगळ्यात जास्त येतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. ओके. राईट.
सो आता पुढे जाऊयात आणि पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सुपर कोचिंगबद्दल काहीतरी सांगू इच्छितो की सुपर कोचिंग ही संकल्पना काय आहे. ओके. तर सुपर कोचिंग ही एक टेक्स्टबुक ह्या कंपनीने लॉन्च केलेली एक संकल्पना आहे, ज्यामध्ये आमचा प्रयत्न काय आहे, आमचा प्रयत्न हा आहे की MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तयारी एकदम कमीत कमीत पैशामध्ये खूप चांगली तयारी त्याची झाली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. तर ह्यासाठी आम्ही काय करतो, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही फक्त एक सिंगल सबस्क्रिप्शन बाय करा. तुम्ही एक फक्त सिंगल सबस्क्रिप्शन घ्या आणि त्या एका सिंगल सबस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला सुपर शिक्षकांद्वारे 29 पेक्षा जास्त कोर्सेस घेऊन आलेलो आहोत. 29 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत. त्यानंतर 300 पेक्षा जास्त मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत. 300 पेक्षा जास्त अभ्यासासाठी नोट्स देत आहोत आणि 1000 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस आम्ही तुम्हाला देत आहोत. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी ज्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काय-काय असतात व्हिडिओ कोर्सेस ते आम्ही देतोय. त्यानंतर स्टडी नोट्स लागतात त्या आम्ही देतोय. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतात ते पण आम्ही देतोय आणि हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर मॉक टेस्ट लावावे लागतात, त्या मॉक टेस्ट देखील आम्ही देतोय. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्या सगळ्या गोष्टी टेक्स्टबुक तुम्हाला टेक्स्टबुकच्याच कंपनीतर्फे तुम्हाला मिळतात का? तर तसं नाही आहे. टेक्स्टबुकनी काय केले, जे महाराष्ट्राचे सर्वोत्तम शिक्षक आहेत आणि सर्वोत्तम क्लासेस आहेत, त्या क्लासेसबरोबर एक टाय अप केलेला आहे आणि तुम्हाला ह्या ॲपवरती फक्त टेक्स्टबुकचेच नव्हे, तर बाकीच्या टॉप महाराष्ट्राचे जे काही शिक्षक आहेत आणि त्यांचे जे काही क्लासेस आहेत, तर त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सुपर कोचिंग मार्फत मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल डॉक्टर सुशील बाडी सर, जे स्पॉटलाइट अकॅडमीचे फाउंडर आहेत, ह्यांचे व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, टेस्ट सिरीज आणि स्टडी नोट्स आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत. त्यानंतर मिलिंद रमेश सर आहेत, जे चाणक्य फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. तर ह्यांचेच पण व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, टेस्ट सिरीज आणि ऑप्शनसुद्धा आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत. तसंच दिलीप खाटेकर बरोबर सुद्धा आहे. तर तुम्हाला एक व्हरायटी मिळते की तुम्हाला ह्या सरांबरोबर अभ्यास करायचा आहे, ह्यांच्याबरोबर करायचा का ह्यांच्याबरोबर करायचा आहे. ह्या दिग्गजांव्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर दिग्गज आहेत, जे आपल्या ॲपवरती येऊन शिकवत आहेत. ओके. त्याचबरोबर ह्या दिग्गजांबरोबरच जे टेक्स्टबुकचे इन-हाऊस फॅकल्टीज आहेत, म्हणजे समीर इनपुरे सर झाले, मी झालो किंवा प्रीती राऊत मॅडम झाले. आम्ही तिघंसुद्धा YouTubeवरती फ्री लाईव्ह क्लासेस घेतो, जे तुम्ही अटेंड करू शकता. आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला 12 महिन्यांचं जे तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं, तर ते फक्त ₹9,999 ला तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो. परंतु जर तुम्ही माझा कूपन कोड वापरलात, ते म्हणजे काय? ते म्हणजे माझं नाव आकाश, AAKASH. हा जर कूपन कोड तुम्ही वापरलात, तर तुम्हाला आम्ही 35% डिस्काउंट देतो. 35% डिस्काउंट म्हणजे काय? तुम्हाला आता ही किंमत भरण्याची गरज नाही. तुम्ही फक्त ₹6,499 भरा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही देतोय. ओके. इन ओन्ली ₹6,500. ओके. चालतंय. चला आता पुढे जाऊया आणि दुसऱ्या प्रकारचं आणि आता भांडवली खात्यामधील दुसऱ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काय असते हे जाणून घेऊयात. ओके. की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊयात. ओके. तर आता फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? पहिली गोष्ट तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखाद्या लिस्टेड कंपनीमध्ये, ही एखाद्या लिस्टेड कंपनीमध्येच होते. ओके. पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय? एखाद्या लिस्टेड कंपनीमध्ये जर त्या कंपनीच्या 10% जर त्या कंपनीचे जे काही टोटल मूल्य आहे, त्या मूल्याच्या 10% कमी पैसे जर कोणत्या परदेशी माणसाने त्या कंपनीमध्ये गुंतवले, तर अशा प्रकारच्या गुंतवणुकीला आपण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. ठीक आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? ओके. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे जेव्हा एखादा परकीय व्यक्ती किंवा कंपनी, एखादा परकीय व्यक्ती किंवा कंपनी, एखादा भारतीय कंपनी जी भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे, त्या कंपनीमध्ये त्या कंपनीच्या टोटल मूल्यापेक्षा म्हणजे त्या कंपनीच्या टोटल पेड अप कॅपिटलपेक्षा 10% कमी पैसे त्या कंपनीमध्ये गुंतवतो, त्या प्रकारच्या गुंतवणुकीला आपण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. ओके. फॉर इन्स्टन्स एखादी कंपनी आहे जिचं टोटल मूल्य आहे ₹1,00,00,000 आणि एखादा परकीय इन्व्हेस्टर आहे, फॉरेन इन्व्हेस्टर आहे, तो त्या कंपनीमध्ये ₹1,00,000 गुंतवतोय. म्हणजे काय? तो त्या कंपनीच्या टोटल व्हॅल्यूच्या 1% पैसे त्या कंपनीत गुंतवतोय. तर अशा प्रकारच्या गुंतवणुकीला आपण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. ओके. ठीक आहे. अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला आपण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. एकदा याची डेफिनेशन वाचून घेऊया. FPI हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार इतर देशांतील सिक्युरिटीज आणि इतर वित्तीय मालमत्ता ठेवतात. FPI होल्डिंग्समध्ये स्टॉक, बॉन्ड, म्युच्युअल फंड
आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड याचा समावेश असू शकतो. तर ह्या काय गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊयात. पण एफ-पी-आय जाणून घेण्यासाठी आता हा जो काही डिफरन्सवाला टेबल आहे, हा एकदा नीट वाचून घेऊयात, की एफ-डी-आय आणि एफ-पी-आय ह्यांच्यामध्ये काय अंतर आहे. ओके. एफ-डी-आय आणि एफ-पी-आय ह्यामध्ये काय अंतर आहे हे जाणून घेऊयात. ठीक आहे. आता पहिली तर डेफिनेशन किंवा व्याख्या जाणून घेऊयात, की ह्याची डेफिनेशन काय आहे. ओके. डेफिनेशन FDI refers to the investment made by foreign investors to obtain a substantial interest in the enterprise located in a different country. आणि FPI refers to investing in the financial assets of a foreign country such as stocks or bonds available on an exchange. म्हणजे जेव्हा FDI मध्ये तुम्ही काय करता, FDI मध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करताय. म्हणजेच काय, की तुम्ही त्या देशाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. पण पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही काय करताय, तुम्ही त्या कंपनीचे शेअर विकत घेताय किंवा तुम्ही त्या कंपनीचे बॉन्ड विकत घेताय, राईट. तर ह्याला एफ-पी-आय म्हणतात. एफ-पी-आयमध्ये तुम्ही डायरेक्टली त्या कंपनीला विकत घेत नाही किंवा त्या कंपनीमध्ये त्या कंपनीच्या मॅनेजमेंट स्किल्समध्ये तुमचा काय परिणाम नाही आहे, तुमचा काय सहभाग नाही आहे. एफ-पी-आयमध्ये तुम्ही काय करताय, तुम्ही फक्त त्या कंपनीचे स्टॉक विकत घेताय. ठीक आहे. त्या कंपनीचे स्टॉक विकत घेताय. तुम्ही एक परदेशी गुंतवणूकदार आहात. सपोज करा की मी एक अमेरिकन आहे. ओके. आणि मला टाटाचे शेअर विकत घ्यायचे आहेत आणि सपोज करा की टाटा फक्त भारतीय स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. तर मी काय करणार, मी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये येणार आणि मी म्हणणार की मला टाटा कंपनीचे शेअर द्या. पण मी कितीचे शेअर खरीदणार, त्या टोटल कंपनीच्या 10% पेक्षा कमी. म्हणजे त्या कंपनीचं जे काय टोटल व्हॅल्युएशन असेल, तर त्याच्यापेक्षा 10% पेक्षा जर कमी मी खरीदले, तर मी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर झालो. परंतु जर मी टाटा कंपनीमध्ये त्या कंपनीच्या टोटल व्हॅल्युएशनच्या 10% पेक्षा जास्त पैसे जर मी त्या कंपनीला दिले, तर त्यावेळेला माझा एफ-डी-आयमध्ये येईल. ठीक आहे. तर एफ-डी-आय आणि एफ-पी-आयमध्ये हा बेसिक फरक आहे. तर इन्व्हेस्टरचा काय रोल असतो, तर एफ-डी-आयमध्ये इन्व्हेस्टर हा एक खूप ॲक्टिव्ह रोल प्ले करत असतो. ॲक्टिव्ह म्हणजे एफ-डी-आयमध्ये मी काय म्हटलो, की फक्त पैसाच येत नाही, तर पैशाबरोबर तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, परत तुमचं कौशल्य, ज्ञान, नॉलेज, त्या सगळ्या गोष्टी एफ-डी-आय बरोबर येतात. पण एफ-पी-आयमध्ये मी काय करतो, मी फक्त पैसा गुंतवतोय. मी फक्त पैसा गुंतवतोय आणि मी शेअर खरेदी करतोय. मला काय घेणं देणंच नाही ते कंपनीनी किती गाड्या प्रोड्यूस केल्या किंवा टाटानी एका वर्षामध्ये किती इलेक्ट्रिक कार प्रोड्यूस केल्या कोणत्या वर्षापर्यंत टोटल इलेक्ट्रिक कार प्रोड्यूस करतात, ह्याच्याबद्दल मला काय घेणं देणंच नाही. एफ-पी-आयमध्ये मी फक्त टाटाचे शेअर खरेदी केलेत. पण एफ-डी-आयमध्ये मी पैसा तर गुंतवलाच आहे, पण इतका पैसा गुंतवलाय की मला वैयक्तिक हे बघायचंय की टाटा कंपनी तिचा उद्धार कसं करते. मग मी जाऊन बोर्ड मीटिंगमध्ये बसणार. मी बोलणार की बाबा हेच का, तसंच का, मग आपण असं करूया, तसं करूया. म्हणजे काय, मी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा भाग घेतोय. त्या प्रकारच्या गुंतवणुकीला मी एफ-डी-आय म्हणतो. पण एफ-पी-आय म्हणजे एफ-पी-आय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये अशा प्रकारची काहीच गोष्ट नसते. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये मी एक मी एक पॅसिव्ह इन्व्हेस्टर असतो. पॅसिव्ह इन्व्हेस्टरमध्ये मी फक्त पैसे माझे गुंतवलेत. बाकी मला ती कंपनी काय करते, काय निर्णय घेते, त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. ठीक आहे. तर हा होता बेसिक अंतर. त्यानंतर डिग्री ऑफ कंट्रोल. डिग्री ऑफ कंट्रोल म्हणजे की मी त्या कंपनीला किती कंट्रोल करतो. जेव्हा माझी परकीय थेट गुंतवणूक असते, एफ-डी-आय असते, तेव्हा माझा खूप हाय कंट्रोल असतो. हाय कंट्रोल म्हणजे मी ती कंपनी काय निर्णय घेते बोर्ड मीटिंगमध्ये, त्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये काय निर्णय होत आहेत, ते निर्णय त्या निर्णयांमध्ये देखील मी सामील असतो. मी त्या बोर्ड मीटिंग अटेंड करतो. मी बघतो की कंपनी काय निर्णय घेते. मी माझं मत तिकडे देतो. पण एफ-पी-आयमध्ये माझा कंट्रोल खूप कमी असतो. का? कारण की मी खूप कमी पैसे गुंतवलेत आहे ना. त्या कंपनीच्या टोटल व्हॅल्युएशनच्या 10% पेक्षा कमी पैसे मी एफ-पी-आयमध्ये गुंतवलेत. म्हणून मला काही घेणं देणंच नाही की त्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये काय चालू आहे. माझं घेणं देणं काय आहे, की एका वर्षाच्या नंतर त्या कंपनीने किती प्रॉफिट कमवलं आणि त्या प्रॉफिटमधून मला किती पैसे मिळाले. एफ-पी-आयवाल्यांना फक्त एवढंच घेणं देणं असतं. ठीक आहे. पण एफ-डी-आयवाल्यांना, कारण की त्यांनी 10% जास्त पैसे गुंतवलेत, त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या कंपनीमध्ये. म्हणून ते एक ॲक्टिव्ह रोल प्ले करतात. का? कारण की त्यांची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते आणि म्हणून त्यांचा कंट्रोल पण कंपनीवरती जास्त असतो. ते त्या कंपनीच्या रोजच्या निर्णयांमध्ये देखील सामील असतात. पण एफ-पी-आयमध्ये खूप कमी पैसे गुंतवलेले असतात. म्हणून मी एक पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहे आणि म्हणून माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फार कमी आहे. 10% कमी. तर म्हणून मी एक पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहे, इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे आणि म्हणून माझा कंट्रोल पण त्या कंपनीमध्ये खूप कमी आहे. ओके. आता एफ-डी-आय नेहमी एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे दीर्घ काळासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ-डी-आय. परंतु एफ-पी-आय म्हणजे काय? एफ-पी-आय म्हणजे म्हणजे खूप कमी काळासाठी. म्हणजे आता मला वाटलं की चला 6 महिने झाले, मला काय वाटत नाही टाटा कंपनी काय जास्त पैसे कमवेल. मी ते स्टॉक्स परत विकले आणि माझा पैसा काढून घेतला.
ओके, मी ते स्टॉक्स परत विकले आणि माझा पैसा काढून घेतला. म्हणून एफ-पी-आयला काय म्हणतात माहिती आहे का? एफ-पी-आयला कधी-कधी तुम्ही हा शब्द वाचला असेल, की एफ-पी-आयला हॉट मनी देखील म्हणतात. एफ-पी-आयला हॉट मनी का म्हणतात? कारण की जर परकीय थेट गुंतवणूकदाराला हे वाटलं, की आता काय हे अर्थव्यवस्था काय ही कंपनी काय चांगली करत नाही, ते पटकन पैसे काढून घेतात. पण एफ-डी-आयमध्ये पटकन पैसे काढून घेता येत येत नाहीत. एफ-डी-आयमध्ये पटकन पैसे काढून घेता येत नाहीत. का पटकन पैसे काढून घेता येत नाहीत? कारण की तुम्ही एक ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर आहात, राइट? तुम्ही 10% जास्त इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे तुम्ही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं डायरेक्ट कंट्रोल आहे त्या कंपनीवरती, राइट? म्हणून तुम्ही जास्त लगेच ती इन्व्हेस्टमेंट काढू शकत नाही. ओके? म्हणून तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही बघितलं असेल, की शेअर मार्केट वरती खाली का होतं? जर परकीय थेट गुंतवणूक जे काही एफ-पी-आय असतात, एफ-पी-आय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जे असतात, म्हणजे काय हे भारतीय नागरिक आहेत का? नाही, ते बाहेरचे परदेशी नागरिक आहेत. त्यांनी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवलेला असतो. ठीक आहे? भारतीय स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवलेला असतो म्हणजे काय? भारतीय कंपन्यांचे शेअर त्यांनी विकत घेतलेले असतात. आता सपोज करा, की यूएसची जी फेड बँक आहे, यूएसची जी फेड बँक आहे, ह्या यूएसच्या फेड बँकनी सांगितलं त्यांना, ह्या गुंतवणूकदारांना सांगितलं, की जो पैसा तुम्ही इथं गुंतवलाय, तुम्ही माझ्याकडे गुंतवा, मी तुम्हाला जास्त रिटर्न देईल. हे लोक काय करतात? हिथून पैसा काढतात आणि तो पैसा इथं गुंतवायला सुरुवात करतात. तो पैसा इथं गुंतवायला सुरुवात करतात. म्हणून आपण ह्याला हॉट मनी बोलतो. का? कारण की हा पैसा कधी पण आपला देश सोडून जाऊ शकतो. म्हणून ह्याला लो कंट्रोल आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. कारण की ह्यांचं काय घेणं देणं असतं? मला कुठं जास्त प्रॉफिट मिळतोय. ह्यांना दीर्घकाळासाठी विचारच नाही करत हे लोकं. हे लोकं फक्त हा विचार करतात, की मला कुठं जास्त प्रॉफिट मिळेल लवकरात लवकर आणि तिथं ते त्यांचा पैसा सारखा टाकत असतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल, की जेव्हा स्टॉक मार्केट पडतं, तेव्हा एक मुख्य कारण स्टॉक मार्केट पडण्यामागचं हे असतं, की एफ-पी-आय इन्व्हेस्टरनी त्यांचा पैसा भारतीय स्टॉक मार्केटमधून काढून घेतलेला असतो. कारण ते त्यांचा पैसा ते आपल्या स्टॉक मार्केटमधून काढून घेतात, म्हणून आपलं स्टॉक मार्केट पडतं आणि तो पैसा ते परत दुसऱ्या कुठल्यातरी अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवतात. ठीक आहे? म्हणून एफ-पी-आयला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात आणि त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे? हॉट मनी सुद्धा त्याचं नाव दिलेलं आहे. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला कळालं पाहिजे, की एफ-पी-आयला हॉट मनी का बोलतात? ओके? एफ-पी-आयला हॉट मनी का बोलतात हे देखील तुम्हाला कळलेलं पाहिजे. त्यानंतर मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये खूप एफिशियंट मॅनेजमेंट असतं का? कारण की एफ-डी-आयमध्ये माझी गुंतवणूकच खूप जास्त आहे. कंपनीच्या टोटल व्हॅल्युएशनच्या 10% पेक्षा जास्त माझी गुंतवणूक आहे. म्हणून माझं हे लक्ष राहतं, की यार त्या कंपनीचं जे काय मॅनेजमेंट आहे ते खूप चांगलं पाहिजे. पण एफ-पी-आयमध्ये मला काही घेणं-देणं नाही आहे, की त्या कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, काय? मला वाटलं ही कंपनी प्रॉफिट करत नाही, मी माझा पैसा काढला सरळ. म्हणून हे लेस एफिशियंट आहे. ओके. एफ-डी-आय कशामध्ये गुंतवते? एफ-डी-आय कंपनीच्या फिजिकल असेटमध्ये गुंतवते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला टेस्लाचं उदाहरण दिलं. जर टेस्लानी टाटाबरोबर कोलॅबोरेशन केलं आणि भारतामध्ये एक जमीन घेऊन तिथं इलेक्ट्रिक व्हेइकलचं प्लांट काढलं, तर त्याला तुम्ही एफ-डी-आय म्हणता. कशामध्ये टेस्लानी गुंतवलं? फिजिकल असेटमध्ये. फिजिकल असेट म्हणजे काय? जमिनीमध्ये गुंतवलं, बिल्डिंगमध्ये गुंतवलं, एक बिल्डिंग उभारली, त्यामध्ये आपलं प्लांट सेटअप केलं, मशीन्स आणल्या, फिजिकल असेटमध्ये गुंतवलं. पण एफ-पी-आयमध्ये फिजिकल असेटमध्ये गुंतवतो का? नाही, मी नाही. मी फक्त शेअर विकत घेतोय. म्हणजे काय? मी फक्त एका फायनान्शियल असेटमध्ये मी माझा पैसा इन्व्हेस्ट करतोय. मला काही घेणं-देणं नाहीये. एफ-पी-आयमध्ये मला काहीच घेणं-देणं नाहीये, की त्या कंपनीचं कुठं प्लांट आहे, कुठं कंपनी आहे, कोणती मशीन आणली. मला काही घेणं-देणं नाहीये. मी फक्त शेअर खरेदी केलेत म्हणून माझी गुंतवणूक फक्त एक फायनान्शियल असेटवरती आहे. पण एफ-डी-आयमध्ये तसं नाहीये. एफ-डी-आयमध्ये मी फिजिकल असेटमध्ये गुंतवतोय. ओके. एफ-डी-आयची एंट्री आणि एक्झिट दोन्ही अवघड असते. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही भारतीय कंपनीमध्ये 10% पेक्षा जास्त पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्हाला अगोदर काय करायला लागतं, की डिपार्टमेंट फॉर द प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड हे एक डिपार्टमेंट आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. जे कॉमर्स अँड इंडस्ट्रीचं मंत्रालय आहे, त्याखाली एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट फॉर द प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. हे जे डिपार्टमेंट आहे, त्याच्याकडून पहिली परमिशन घ्यावी लागते, की मला ह्या कंपनीमध्ये इतके पैसे गुंतवायचे आहेत. ह्या डिपार्टमेंटनी परमिशन दिल्यावरच तुम्ही पैसे गुंतवू शकता. बरं, एकदा तुम्ही पैसे गुंतवले आणि आता तुम्हाला वाटलं, की आता यार ही कंपनी काय नीट काय काम करत नाही, मी ह्या कंपनीतून पैसे काढून घेतो.
ते पैसे काढून घेण्यासाठी पण तुम्हाला खूप मोठी प्रोसेस फॉलो करावी लागते. म्हणून एफ-डी-आयमध्ये एंट्री पण डिफिकल्ट आहे आणि एक्झिट पण डिफिकल्ट आहे. पण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये तसं काही नाही आहे. एंट्री आणि एक्झिट दोन्ही खूप सोपं आहे, रिलेटिव्हली ईझी आहे. तुम्हाला काय करायला लागतं मी सांगतो. एफ-पी-आयमध्ये तुम्हाला काय करायला लागतं हे खूप सोपी गोष्ट आहे. एफ-पी-आयमध्ये सपोज की हा एक माणूस आहे. ह्या माणसाचं नाव आहे ए आणि हा USA नागरिक आहे. आणि ह्या माणसाला हे भारतीय स्टॉक मार्केट आहे आणि ह्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये टाटा नावाची कंपनी लिस्टेड आहे. ठीक आहे. टाटा लिस्टेड आहे, परत इन्फोसिस आहे, ठीक आहे, परत रिलायन्स आहे. अशा कंपनी इथे लिस्टेड आहे. ओके. टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक अजून लिस्टेड नाही पण तरी टेक्स्टबुक अशा TB नावाची कंपनी आहे. ठीक आहे. आता ह्या माणसाला जो USA नागरिक आहे त्याला सपोज टाटामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर आता इंडियन स्टॉक मार्केटच्या हिशोबाने हा डायरेक्टली इन्व्हेस्ट नाही करू शकत कारण की हा भारतामध्ये राहत नाही. तर हा काय करणार, जो भारताचा एक नागरिक आहे, ठीक आहे, सपोज या नागरिकाचं नाव आहे बी. हा नागरिक टाटाचे शेअर खरेदी करणार. ओके. आणि टाटाचे शेअर खरेदी केल्यावर हा नागरिक ह्या नागरिकाला एक पी नोट, पी नोट म्हणजे काय, प्रॉमिसरी नोट, हा नागरिक काय करणार ह्याच्या बिहाफवरती, ह्याच्यासाठी हा भारतीय नागरिक, हा इथला मी इंडियन लिहितो, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हा भारतीय नागरिक आहे. हा नागरिक काय करणार, ह्या माणसासाठी, ए माणसासाठी हा भारतीय नागरिक टाटाचे काही शेअर्स खरेदी करणार आणि तो शेअर्स ह्याला देणार का नाही, तो ह्याला काय देणार, एक प्रॉमिसरी नोट देणार. ही नोट काय असते, ही नोट हे सांगते की बाबा तुझ्यासाठी मी आमच्या देशाच्या स्टॉक मार्केटमधनं टाटाचे शेअर खरेदी केलेत आणि हा ह्याला पैसे देणार. ऑब्व्हियसली ते शेअर खरेदी करण्यासाठी हाच ह्याला पैसे देणार आणि त्या पैशाचे हा शेअर खरेदी करणार आणि ह्याला पी नोट देणार. उद्या जर ह्याला शेअर विकायचे झाले, हा ती पी नोट ह्याला देणार आणि हा भारतीय नागरिक तो शेअर विकणार, आलेले पैसे परत ह्याला देणार. म्हणजे काय की जी एंट्री आणि एक्झिट आहे खूप सोपी आहे. इट इज रिलेटिव्हली सिम्पल. रादर दॅन गोइंग टू द मिनिस्ट्री, कुठल्या तरी मंत्रालयात जाऊन त्या मंत्रालयाची परमिशन घेऊन मग पुढे गोष्टी करण्यापेक्षा अशा प्रकारच्या प्रॉमिसरी नोट घेऊन गोष्टी करता येतात. मित्रांनो, हे लक्षात ठेवा पी नोट काय असतं, कारण की ह्यावरती UPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की प्रॉमिसरी नोट किंवा पी नोट खालीलपैकी कोणत्याशी रिलेटेड आहे. इतका सोपा प्रश्न आला होता. तर तुम्हाला माहिती पाहिजे प्रॉमिसरी नोट जी आहे ती फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटची रिलेटेड आहे. ती कशी रिलेटेड आहे, कारण की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतं, कोणता तरी परकीय देशाचा जो नागरिक असतो त्याला भारतीय कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, पण तो डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकत नाही. तो कसा इन्व्हेस्ट करतो, तो एका भारतीय व्यक्तीचा, आता हा जो भारतीय व्यक्ती असतो हा भारतीय व्यक्ती सेबी बरोबर रजिस्टर्ड असतो. ठीक आहे. कोणी पण नाही, म्हणजे उद्या जाऊन कोणी मला बोलू शकत नाही की तू माझ्या बिहाफवर शेअर घे. हा व्यक्ती भारताच्या सेबी स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बरोबर रजिस्टर्ड असतो. ह्याला लायसन्स मिळालेलं असतं की हा पी नोट देऊ शकतो. मग हा व्यक्ती ह्याच्यासाठी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये शेअर खरेदी करणार आणि ह्याला शेअर देणार का नाही, ह्याला काय देणार, एक प्रॉमिसरी नोट देणार की बाबा मी तुझ्या नावावरती शेअर खरेदी केलेले आहेत. ओके. आणि उद्या जर ह्याला विकायचं असेल तर हा परत पी नोट ह्याला देणार, हा स्टॉक विकणार, पैसे ह्याच्याकडे परत. ओके. तर ह्याला म्हणतात FPI. ओके, राईट. त्यानंतर FDIमुळे काय होतं, FDIमुळे फक्त पैसा येतो का, नाही. FDIमुळे पैसा येतात, टेक्नॉलॉजी येते आणि बाकीचे सोर्सेस सुद्धा येतात. परंतु FPIमुळे फक्त आणि फक्त पैसा येतो, राईट. हा माणूस जो भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा गुंतवतोय तो कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी देतोय का, नाही, तो फक्त त्याचा पैसा देतोय. परंतु FDIमध्ये पैशाबरोबरच टेक्नॉलॉजी, परत तंत्रज्ञान, कौशल्य, सगळ्या गोष्टी येतात. ओके. तर दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन FDI आणि FPI. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय असते आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काय असते, ह्यामधला हा अंतर आहे. आय होप हे अंतर वाचल्यानंतर हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला FDI आणि FPI यातला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जर नसेल क्लिअर, ह्यामध्ये काही डाऊट असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, किंवा हा माझा टेलिग्राम चॅनलचा ID आहे AK सर टेक्स्टबुक. हे तुम्हाला माहिती आहे AK सर टेक्स्टबुक. ह्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही या, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मला तुमचे डाऊट्स विचारा. ठीक आहे. ओके. गरज आहे का परत एकदा रिवाईज करण्याची, माझ्या मते गरज नाही आहे. जर तुम्हाला ह्या कोणत्याही पॉईंट्सपैकी कुठलाही डाऊट असला तर व्हिडिओ रिवाइंड करा, ते सगळं परत वाचा
ऐका आणि जरी त्यानंतर सुद्धा नाही कळलं तर मला तर तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा कुठे विचारू शकता माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे, चालतंय. चला आता एफ-डी-आय, एफ-पी-आय झालं. आता पुढे जाऊया. तर पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपण नक्की कुठे आहे आता. म्हणजे ते कन्फ्युजन व्हायला नको. आपण कुठे आहे? आता हा डायग्राम कुठे गेला? हां, भांडवली खात्यामध्ये होतो. व्यवहार तोलच्या भांडवली खात्यामध्ये होतो. त्यामध्ये आपण एफ-डी-आय बघितलं, एफ-आय-आय बघितलं. आता आपण हे बघत आहोत. बाह्य व्यावसायिक कर्ज, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग काय असतं हे आता आपण पाहणार आहोत. ओके, चला तर आता आपण ही गोष्ट पाहूयात की एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग काय असतं. उदाहरण घ्या. उदाहरण घ्या की फॉर एक्झाम्पल आता हे पण एक डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. फॉर एक्झाम्पल हा एक माणूस आहे. ओके, या माणसाचं नाव आहे रमेश. ओके, रमेश एक ABC कंपनीचा मालक आहे. ओके, आणि ह्या रमेशला काय करायचं आहे, ह्या रमेशला ह्या ABC कंपनीसाठी रमेशला कर्ज पाहिजे. ठीक आहे, आणि रमेश कुठे जातो? रमेश एका बँककडे जातो. पण ही भारतीय बँक नाहीये, ही कुठल्यातरी दुसऱ्या देशाची बँक आहे. ओके, ही कुठल्यातरी दुसऱ्या देशाची बँक आहे. ओके, हिला मी एफ बँक म्हणतो, म्हणजे फॉरेन कंट्रीची ही एक बँक आहे. ठीक आहे, आता रमेशला कर्ज हवंय, पण ते कर्ज त्याला परकीय म्हणजे फॉरेन करन्सीमध्ये पाहिजे, इंडियन करन्सीमध्ये नको आहे. आणि सपोज करा की त्याला भारतामध्ये कर्ज नको, त्याला बाहेरून कर्ज घ्यायचं आहे, खूप जास्त कर्ज आहे. तर तो एका दुसऱ्या देशाच्या बँकेत जातो आणि ह्या बँकेला म्हणतो की बाबा तुम्ही मला कर्ज द्या, कारण की मला माझ्या कंपनीसाठी ह्या अमुक अमुक कारणासाठी मला पैसे लागत आहेत, तुम्ही मला कर्ज द्या. ही बँक काय करते? ह्या रमेशला कर्ज देते. ठीक आहे, अशा प्रकारच्या कर्जाला काय म्हणतात? बाह्य व्यावसायिक कर्ज. बाह्य म्हणजे काय? रमेशनी आपल्या देशामध्ये कर्ज घेतलं का? भारतामध्ये कर्ज घेतलं का? तर नाही. रमेशनी कुठे कर्ज घेतलं? रमेशनी भारताबाहेर कर्ज घेतलं एका फॉरेन बँककडून. ठीक आहे, कोणत्या कारणासाठी घेतलं? पर्सनल कारणासाठी घेतलं का? नाही. त्याच्या व्यावसायिक कारण, त्याच्या कंपनीच्या ग्रोथसाठी, त्याच्या कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी रमेशनी फॉरेन बँककडनं एक कर्ज घेतलं आणि अशा प्रकारच्या कर्जाला काय म्हणतात? बाह्य व्यावसायिक कर्ज. बाह्य व्यावसायिक कर्ज ही अनिवासी सावकारांनी, म्हणजे अनिवासी सावकार म्हणजे काय? फॉरेन इन्स्टिट्यूशन, फॉरेन इन्व्हेस्टर्स. अनिवासी म्हणजे काय? जे भारतामध्ये राहत नाही. अनिवासी सावकारांनी भारतीय कर्जदारांना विदेशी चलनात दिलेले कर्ज आहेत. ठीक आहे, ECB हे भारतीय कंपन्या आणि संस्थांना भारताच्या सीमेबाहेरून निधी उभारण्यात मदत करण्यासाठी मौल्यवान साधने असल्याचे सिद्ध झाले आहे, विशेषतः नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत. म्हणजे काय? जर ह्या लोकांना फंडिंग हवं असलं तर ते फंडिंग अशा प्रकारच्या बाहेरून येतं. ह्याला काय म्हणतात? अशा प्रकारच्या फंडिंगला किंवा अशा प्रकारच्या पैशाला एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग किंवा बाह्य व्यावसायिक कर्ज असं म्हणतात. ओके, ठीक आहे, फाईन. तर आता काही तुटी पाहूयात. आता आपण कॅपिटल अकाउंटच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी एफ-डी-आय, एफ-आय-आय आणि एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग ह्या 3 प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. तर आय गेस कॅपिटल अकाउंट पण इकडे आपण आपलं पूर्णपैकी डिस्कस करून झालेलं आहे. ओके, ह्या व्यतिरिक्त कॅपिटल अकाउंटमध्ये डिस्कस साठी काय महत्त्वाचे पॉईंट्स नाही आहेत. आता आपण एक महत्त्वाच्या तुटी जाणून घेऊयात. ठीक आहे, पहिले तर व्यापारातील तूट, ट्रेड डेफिसिट आपण जाणून घेतलं होतं की निर्यात वजा आयात होती. आता चालू खात्यातील तूट काय असते हे आपण जाणून घेऊयात. ओके, की चालू खात्यातील तूट काय आहे. ओके, तर हा डायग्राम मी एकदा परत काढतो. हां, चालू खात्यातील तूट म्हणजे काय? चालू खात्यातील तूट म्हणजे इथे जर तूट आली, इथे तूट कधी येणार? जेव्हा इथे तूट असेल किंवा इथे तूट असेल. जर ह्या 2 गोष्टींपैकी जर कुठे तूट असली तर चालू खात्यामध्ये तूट येते. ओके, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की व्यापार तूट इथे येते. ओके, आपल्याला माहिती आहे की व्यापार तूट जी आहे ती इथे येते. व्यापार तूट कधी येते? जेव्हा आपले आयात आपल्या निर्यातीपेक्षा जास्त असतात. जेव्हा आपला आयात आपल्या निर्यातीपेक्षा जास्त असतात तेव्हा इथे व्यापार तूट येते. आता ह्या खात्यांमध्ये भारताला, आपल्या देशाला कधीच तूट जाणवत नाहीत. का? कारण की जेव्हा आपण हे बोलतो सर्व्हिसेस,
तेव्हा आपण ह्या सर्व्हिसेस काय करतो, आपण ह्या सर्व्हिसेस आपण एक्सपोर्ट करतो. बिकॉज इंडिया इज अ नेट एक्सपोर्टिंग नेशन. तर इंडिया सगळ्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट करत असते. बाकी रेमिटान्सेस, भारत हा एक असा देश आहे ज्याला भारताबाहेरून सगळ्यात जास्त पैसे येतात. सगळ्यात जास्त रेमिटान्सेस कमवणारा देश भारतच आहे. ओके, भारत हा सगळ्यात जास्त रेमिटान्सेस कमवणारा देश आहे. ओके, एक सर्व्हिसेसचा पण भारत एक्सपोर्टच करतो, म्हणजे त्यातून पण भारताला पैसा मिळतो. रेमिटन्सेसच्या मार्फत भारताला सगळ्यात जास्त पैसा मिळतो. म्हणून अदृश्य खात्यामध्ये म्हणजे इनव्हिजिबल्स ह्या खात्यामध्ये कधीच तूट नसते, उलट ह्यामध्ये नेहमीच सरप्लस असते. ओके, ह्या खात्यामध्ये भारतामध्ये कधीच तूट नसते. ह्या खात्यामध्ये भारताला नेहमीच सरप्लसमध्ये म्हणजे अधिशांश असतो. ठीक आहे. तर चालू खात्यातील तूट किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, करंट अकाउंट डेफिसिट, हे तुम्ही वाचलं असेल. करंट अकाउंट डेफिसिट. ठीक आहे, CAD, करंट अकाउंट डेफिसिट. तर करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय, करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे व्यापारातील तूट प्लस हितून जे काय पैसे मिळाले ते जेव्हा आपण त्याची जेव्हा आपण एक ॲडिशन करतो तेव्हा आपल्याला करंट अकाउंट डेफिसिट मिळतं. कारण की मी तुम्हाला काय सांगितलं, ह्या खात्यामध्ये भारताला कधीच तूट जाणवत नाही. का जाणवत नाही, कारण की ह्या खात्यामध्ये सेवा येतात आणि भारत हा सेवा निर्यात करतो. खूप कमी सेवा आहेत जे भारत आयात करतो. बाकी अधिकतर सेवा भारत निर्यातच करत असतो. त्यानंतर जे काही रेमिटान्सेस मिळतात, जे बाहेर आपले लोक जे बाहेर राहतात आणि जे आपल्याला पैसे पाठवतात, ते खूप जास्त पैसे आपल्याकडे येतात. म्हणून या खात्यामध्ये नेहमीच अधिशेष असतो. म्हणून जेव्हा मी करंट अकाउंट डेफिसिट कॅल्क्युलेट करतो किंवा चालू खात्यातील तूट मी जेव्हा मोजतो, तेव्हा मी व्यापारातील तूट प्लस हितून जो काय पैसा आलेला आहे तो ॲड करतो. त्यातून मला कळतं की करंट अकाउंटमध्ये तूट आहे की नाही आहे. ओके, त्यातून मला कळतं की माझ्या करंट अकाउंटमध्ये तूट आहे की नाही. म्हणून म्हणून जेव्हा चालू खात्यातील तूट मोजतात तेव्हा व्यापारातील तूट प्लस परदेशातून निव्वळ उत्पन्न म्हणजे रेमिटान्सेस मार्फत प्लस निव्वळ हस्तांतरण, सर्व्हिसेस मार्फत उत्पन्न प्लस रेमिटान्सेस मार्फत उत्पन्न, हे मी ॲड करतो तेव्हा मला करंट अकाउंट डेफिसिट मिळतं. फक्त एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, ट्रेड डेफिसिट इथे ह्यामध्ये सर्व्हिसेस किंवा सेवा ह्यामध्ये सर्व्हिसेस इन्क्लूड नसतात. पण ह्या खात्यामध्ये सर्व्हिसेस, या तुटीमध्ये आपण सर्व्हिसेसला इन्क्लूड करतो. ठीक आहे. तर करंट अकाउंट डेफिसिटमध्ये सेवांना इन्क्लूड करतात का, तर तुमचं उत्तर काय पाहिजे, होय, सेवांना करंट अकाउंटमध्ये इन्क्लूड करतात. पण त्याच वेळेला जर मी तुम्हाला विचारलं की ट्रेड डेफिसिटमध्ये व्यापारातील तूटमध्ये सेवांना इन्क्लूड करतात का, तेव्हा तुमचं उत्तर काय पाहिजे की नाही करत. ओके, ह्यामध्ये तुम्ही क्लिअर पाहिजे. आता अजून एक प्रकारची तूट ज्याला आपण ट्विन डेफिसिट म्हणतो. ठीक आहे, अजून एक प्रकारची तूट असते ज्याला आपण ट्विन डेफिसिट असं म्हणतो. आता ट्विन डेफिसिट बाबा हा प्रकार काय आहे, हा प्रकार आपण जाणून घेऊयात. ट्विन डेफिसिट म्हणजे जेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट आहे प्लस जेव्हा तुमची करंट अकाउंट डेफिसिट पण आहे. ओके, फिस्कल डेफिसिट पण आहे आणि करंट अकाउंट डेफिसिट पण आहे. या दोन्ही प्रकारच्या तुटी जेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेत असतात तेव्हा आपण बोलतो की आपल्या अर्थव्यवस्था एक प्रॉब्लेममधून जात आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे ट्विन डेफिसिटचा प्रॉब्लेम. ओके, तेव्हा आपण काय म्हणतो की आपली अर्थव्यवस्था एका प्रॉब्लेममधून जात आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे काय, तो प्रॉब्लेम म्हणजे ट्विन डेफिसिटचा प्रॉब्लेम. तर तुम्हाला प्रिलिम्समध्ये हे विचारू शकतात की ट्विन डेफिसिटमध्ये कोणकोणते डेफिसिट येतात. तर तुम्हाला माहिती पाहिजे की ट्विन डेफिसिटमध्ये फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट हे दोन डेफिसिट येतात. ठीक आहे, परत एकदा रिपीट करतो. ट्विन डेफिसिटमध्ये कोणत्या दोन प्रकारचे डेफिसिट येतात, फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट. हे दोन प्रकारचे डेफिसिट आपल्याला कशामध्ये बघायला भेटतात, आपल्याला ट्विन डेफिसिटमध्ये बघायला भेटतात. ठीक आहे, तर BOP मधल्या महत्त्वाच्या तुटी कोणत्या होत्या, एक ट्रेड डेफिसिट, एक करंट अकाउंट डेफिसिट आणि एक ट्विन डेफिसिट. हे तिन्ही आपल्याला पाठ पाहिजेत. ओके, वी नीड टू लर्न ऑल थ्री ऑफ दीज बिकॉज येणाऱ्या दिवसांमध्ये ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चालतंय. तर मित्रांनो आजच्या क्लाससाठी इतकंच.
थोडासा कन्सेप्ट राहिलेला आहे, तो आपण येत्या दिवसामध्ये कव्हर करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होऊ शकेल तितकं ह्या व्हिडिओला तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. जेणेकरून ह्या व्हिडिओची रीच अजून वाढेल आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल. परत एकच गोष्ट सांगतो, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असला, जर तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये काही कळालेलं नसेल, तर तुम्ही एक ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. 2 तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल आहे, हा माझा टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती येऊन तुम्ही मला विचारू शकता. तुमचे डाउट्स विचारू शकता. AK सर टेक्स्टबुक हे तुम्ही टेलिग्रामवरती टाकल्यावर मग तुम्ही तुमचे डाउट्स मला विचारू शकता. ठीक आहे. चला मित्रांनो, त्याचबरोबर मी माझा क्लास आता एंड करतो. ओके. थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर.